गौतम अदानींवरील आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी खळबळ। अदानींचे शेअर कोसळले, 2 लाख कोटी पाण्यात। भारतासह अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल, त्यामुळे अदानींना आजच अटक झाली पाहिजे। राहुल गांधींची पत्रकार परिषदेत अदानींच्या अटकेची मागणी। अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले, पण त्यांना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवतायत। राहुल गांधींचा अदानींसह मोदींवर निशाणा। राफेल प्रकरणात राहुल गांधी का नाही बोलले, तर आरोप झालेल्या राज्यात आमचं सरकार नव्हतं। राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार। अदानी उद्योग समूहानं लाचखोरी फसवणुकीचे सगळे आरोप फेटाळले, परिपत्रक काढून दिलं स्पष्टीकरण। विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच राजकीय पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली। भाजपकडून सोफिटेल हॉटेल तर ठाकरे गटाकडून ग्रँड हयातमध्ये रूम बुक, सूत्रांची माहिती। पुन्हा मुख्यमंत्री होणं हा एकनाथ शिंदेंचा हक्क, संजय शिरसाट यांचं विधान। यावेळी गुवाहाटी नाही तर दुसरा प्रदेश शोधू म्हणत मवियालाही लगावला टोला। निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक, प्रमुख नेते राहणार उपस्थित। महायुतीचं सरकार येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 35 ते 40 जागा मिळणार, अमोल मिटकरी यांचा दावा। कोल्हापूर पालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्या मंदिरात प्रार्थनेवरून तणाव। प्रार्थनेत धार्मिक शब्द असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। पुण्यामध्ये आयटी अभियंत्याला 6 कोटी 29 लाखांचा गंडा, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याची बतावणी करत डिजिटल अरेस्ट दाखवत लुटलं।